शरद पवारांना विलासराव देशमुखांचा राजीनामा हवा होता, पण विलासराव काँग्रेसचे, राष्ट्रवादीचं संख्याबळ जास्त असल्यानं विलासराव राष्ट्रवादीला शह देत होते. असा चेहरा सहजासहजी काँग्रेस दूर करणार नव्हती. अशा वेळी शरद पवारांनी मात्र एक वेगळा डाव खेळला. 26/11च्या पार्श्वभूमीवर आर पाटलांनी वादग्रस्त विधान केलं होतं ते 29 नोव्हेंबरला. पण त्याच्या दुसऱ्याच दिवशी 30 तारखेला विलासरावांनी राम गोपाल वर्माला घेऊन ताजला भेट दिली. विलासरावांवरती जोरदार टीका व्हायला लागली, राजीनाम्याची मागणी व्हायला लागली. आर पाटलांच्या देखील राजीनाम्याची मागणी होत होतीच. पण विलासराव मात्र गोत्यात आल्याचं पाहून शरद पवारांनी आबांना राजीनामा द्यायला लावला. 1 डिसेंबरला आबांनी राजीनामा दिला आणि मागोमाग 3 दिवसातच विलासरावांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा हा द्यावा लागला. पाटील हे एक माध्यम ठरले. विलासरावांचा राजीनामा घेण्यासाठी 24 तास राजकारण करणाऱ्या पवारांनी चाल टाकली होती. 26/11 हे संवेदनशील प्रकरण, पण यात सुद्धा प्रत्येक जण आपापलं राजकारण सेट करत होताच. राजीनामा घेतला होता तो मोठ्या नेत्यावर दबाव आणण्यासाठी. अर्थात आबा हे एक माध्यम होते. हा किस्सा सांगण्याचं कारण म्हणजे चाकणकरांचा राजीनामा हे सुद्धा एक माध्यम असेल का? बड्या माशापर्यंत पोहोचण्यासाठी टाकलेली ही राजकीय खेळी आहे का? असं सांगण्यात येते की पोलिसांपर्यंत कॅप्टन खरातची कुंडली 3-4 महिन्यांपूर्वी आलेली होती. या प्रकरणाची व्याप्ती तेव्हा स्पष्ट झालेली. पण गेल्या 15 दिवसात झालेले दिल्लीचे दौरे, चाकणकरांचा राजीनामा, अजितदादांच्या पश्चात एकनाथ शिंदेंना मिळणारी स्पेस आणि खरात प्रकरण, राजकारणाच्या या डावात कोण कोणाला चिटपट करते आणि महाराष्ट्राचा सिंहासन पिक्चर कसा आकाराला येतोय पाहूयात आजच्या व्हिडिओतनं. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माध्यमांसोबत बोलताना असं म्हणाले की कॅप्टन खरात याचं प्रकरण गंभीर आहे. या प्रकरणाचे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत. वरिष्ठ पातळीवर चौकशी सुरू आहे. महिलांच्या डिग्निटीचा प्रश्न आहे, त्यामुळे या प्रकरणाचं राजकारण करू नये. फोटो आहे म्हणून आरोप करू नयेत, तर ज्यांची इन्व्हॉल्वमेंट आहे त्यांना सोडणार नाही. आता थेट असा इशाराच देवेंद्र फडणवीसांनी दिलेला आहे. आता फडणवीस राजकारण करू नये असं म्हणाले असले तरी गृहमंत्री म्हणून त्यांच्याकडे असणारे अधिकार इथं महत्वाचे ठरतात. कारण या प्रकरणात जे काही पुरावे येत आहेत त्याचं थेट रिपोर्टिंग गृहमंत्री म्हणून फडणवीसांना होत असतं. अगदी मागचा एक संदर्भ घ्यायचा झाला तर वाल्मिक कराड प्रकरणात अधिवेशनाच्या आदल्याच दिवशी चार्जशीट मधले फोटो हे व्हायरल झाले होते. त्यानंतर असंतोष टोकाला गेला आणि धनंजय मुंडेंना अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राजीनामा द्यावा लागला. वास्तविक चार्जशीट दाखल झाल्यानं फोटो आणि गुन्ह्याचं गांभीर्य गृहमंत्री म्हणून फडणवीसांना यापूर्वीच आलेलं होतं. फक्त पदाची आणि गोपनीयतेची शपथ इथं महत्वाची ठरली. तरी सुद्धा फडणवीसांनी या प्रकरणानंतर धनंजय मुंडेंसोबत अंतर ठेवायला सुरुवात केली होती. असो, तर सध्याचं कॅप्टन खरातचं जे प्रकरण आहे त्यात काय दिसते आणि काय घडते हे देखील समजून घ्यावं लागेल. पण त्यासाठी मागच्या आठवड्यातली टाइमलाईन ही बघावी लागेल. सोमवार मंगळवार म्हणजे 16 आणि 17 मार्चला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर गेले. 17 मार्चच्या दिवशी म्हणजे मंगळवारी दुपारी एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली. सुमारे 1.25 तास ही चर्चा झाल्याचं बोललं गेलं. विशेष म्हणजे हा असा दौरा होता ज्यावेळी एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांची भेट झाली नव्हती. अमित शहा हे दिल्लीच्या बाहेर असल्यानं ही भेट झाली नाही असं सांगण्यात आलं. या भेटीचं कारण सांगताना एकनाथ शिंदे म्हणाले की स्थानिक निवडणुकीत पक्षाला मिळालेलं यश आणि राज्याचे प्रश्न या संदर्भातनं पंतप्रधानांसोबत चर्चा झाली होती. आता ऐकायला हे कारण बरं वाटतं, पण या दौऱ्यातनं 2 प्रश्न उभा राहिले होते. एकतर राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना एकनाथ शिंदे यांचा अचानक दिल्ली दौरा कसा ठरला, आणि दुसरा महत्वाचा प्रश्न, नेहमी अमित शहांना प्राधान्य देणारे एकनाथ शिंदे शहांना न भेटता कसे काय परतले. त्यातही अमित शहा दिल्लीत नव्हते. हे जर खरं असेल तर अमित शहा दिल्लीत नाहीयेत हे माहिती असताना दौऱ्याचं नियोजन कसं करण्यात आलं. असो, पण या दौऱ्यानंतर नेहमीप्रमाणे ऑपरेशन टायगरचा कौतुक सोहळा सुरू झाला. एकनाथ शिंदे कशा प्रकारे ठाकरेंचे खासदार फोडणार आहेत, ऑपरेशन टायगर कसं पार पडणार आहे याचा पाढा माध्यमांमधनं वाचायला सुरुवात झाली. पण याच दौऱ्याच्या वेळेची दुसरी महत्वाची नोंद म्हणजे एकनाथ शिंदेंच्या पाठोपाठ उदय सामंत सुद्धा दिल्लीत दाखल झालेले. शिंदेंच्या मागोमाग सामंत सुद्धा दिल्लीत आलेले नेमकं काहीतरी घडतंय, मोठं काहीतरी घडतंय अशा बातम्या चर्चेला येऊ लागल्या होत्या. आता मंगळवारी म्हणजे 17 तारखेला दुपारी 1 दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाली.
आणि याच दरम्यान नाशिकमध्ये वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू होत्या. आयजी पातळीवर खरात विरोधात फिर्याद दाखल करण्याचं काम सुरू झालेलं आणि गुन्हा सुद्धा नोंद होत होता. मंगळवारी मध्यरात्री म्हणजे शिंदेच्या दौऱ्याच्या रात्री 12च्या सुमारास कॅप्टनला गाफील ठेवून अटक करण्यात आली आणि याच मध्यरात्री 2 वाजता एकनाथ शिंदे मुंबईला आले. आता हा निव्वळ योगायोग सुद्धा असू शकतो किंवा तसाच तो पाहायला हवा. पण दुसऱ्याच दिवशी म्हणजे बुधवारी कॅप्टन खरातचं प्रकरण चर्चेत येण्यापूर्वीच राज्यातले काँग्रेसचे प्रमुख नेते नाना पटोले यांचं विधान महत्वाचं ठरतं. दिल्लीच्या दौऱ्याबाबत भाष्य करताना पटोले असं म्हणालेले की महाराष्ट्रात काहीतरी मोठं घडेल. फडणवीसांच्या जागी शिंदेंना मुख्यमंत्री करतील असं वाटत नसलं तरी काहीतरी घडेल असं पटोले माध्यमांसोबत बोलताना म्हणाले होते. बुधवारी जसजशी संध्याकाळ व्हायला लागली तसं हे प्रकरण चर्चेत यायला लागलं. याच रात्री माध्यमांच्या हाती एक व्हिडिओचं फुटेज लागलं आणि तिथनं मोठ्या प्रमाणात प्रकरणानं पेट घेतला. 18 तारखेला चाकणकरांचे आणि खरातांचे फोटो व्हायरल व्हायला लागले. त्याच सोबत एकनाथ शिंदे आणि कॅप्टन खरात यांच्या गाठीभेटीचे दाखले देण्यात यायला लागले आणि माध्यमांमध्ये खरात एके खरात हे प्रकरण चालू झालं. गुरुवार आणि शुक्रवार वेगवेगळ्या नेत्यांसोबत खरातच्या गाठीभेटी, प्रकरणाचं गांभीर्य आणि यातनच होणारा मोठा राजकीय गेम चर्चेत यायला लागला. याच वेळी हे प्रकरण बड्या लोकांची विकेट घेणार आहे, वाटतं तितकं हे प्रकरण साधं नाहीये अशा चर्चा घडायला लागल्या. शुक्रवारी दबाव निर्माण झाला आणि फडणवीसांनी पहिल्यांदा थेट महिला आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा द्यावा अशी सूचना केल्याची बातमी आली. प्रफुल्ल पटेलांनी सुद्धा याच दिवशी सकाळी चाकणकरांचा राजीनामा होईल अशा आशयाचं विधान केलं होतं. शुक्रवारी हा राजीनामा झाला खरा, पण त्यामुळे प्रकरण काही शांत झालं नाही. तर रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर कॅप्टन खरातचे बऱ्याच नेत्यांसोबतचे फोटो समोर यायला लागले. यात स्वतः अमित शहा, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्या सोबतचे फोटो होते. एकनाथ शिंदे आणि कॅप्टन खरातचे फोटो समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यावर दुसऱ्या टप्प्यात हे फोटो आले. पण फक्त फोटो आहे म्हणून दोषी नाहीये, तर कॅप्टन खरात सोबतची इन्व्हॉल्वमेंट कोणाकोणासोबत आहे हे तपासूनच पुढे जाणार आहे हे फडणवीसांनी स्पष्ट केलंय. चाकणकरांच्या बाबतीत सुद्धा खबरदार पुढारी या वर्तमानपत्रावर टाकलेला दबाव आणि गुन्ह्यामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग याच आधारावरती राजीनामा झालाय असं दिसतं. आता हा सगळा घटनाक्रम नेमका कशाच्या दिशेने बोट करतोय याचा अंदाज जो तो त्याच्या पद्धतीनं लावू शकतो. मूळ मुद्दा हाच आहे की राजकारण विरहित सगळं घडतंय असं म्हणता येत नाही. वाढलेली बार्गेनिंग पॉवर कमी करणं, सो सोनार की एक लोहार की या उक्तीप्रमाणे वर्मी घाव घालणं आणि यापैकी कोण काय निवडणार हाच खरा मुद्दा आहे. सध्या तरी राज्याच्या राजकारणात कॅप्टन खरातचं प्रकरण मोठे फेरबदल करणारं ठरणार असंच म्हटलं जात आहे. बाकी या सगळ्या राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि बोलबिडूला सबस्क्राईब करा.